आता स्थिती अशी आहे, साधारणतः 90 ते 2000 मध्ये थोडी बॉडी जरा पूर्वीचा इफेक्ट असलेली बॉडी होती, पण साधारणतः 2000 पासून ना 80% नवीन लोक निवडून आले 2000 पासून. आणि 2000 पासून या जरा महापालिकेच्या राजकारणातला एक ज्याला असं म्हणतो की नाही ईर्ष्या, गटबाजी, कामांपेक्षा ईर्ष्या, गटबाजी, फोडाफोडीकडे लक्ष, म्हणजे आघाडीचं राजकारण संपून पक्षीय राजकारण यावं, हे केवळ अशा या फोडाफोडीच्या आणि याच्या राजकारणामुळं 2005 पासून पक्षीय राजकारण आलं. नाही तर कोल्हापुरामध्ये पक्षीय राजकारण नव्हतं. मी पहिल्यांदा निवडून आलो 2000 ते 2005, त्यावेळी आघाडीचं राजकारण होतं. 2005 ते 2000 मध्ये पण निम्म्यार्धी आघाडीचंच राजकारण होतं आणि 2010 नंतर 100% पक्षीय राजकारण झालं. याचं कारण आहे की 2005 ते 10 मध्ये जे महानगरपालिकेमध्ये घडलं ते महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधीही घडलेलं नव्हतं. म्हणजे मी नाव नाही घेत, 3 नगरसेवक असे आहेत की कुठली फूट पडली या गटाची त्या गटाची की ते 3 नगरसेवक असायचे. इकडचे पैसे यांना द्यायचे, त्याच्यावर घ्यायचे, परत त्यांना द्यायचे, परत द्यायचे. दिस इज अ ट्रान्झॅक्शन ऑफ मनी आणि फुटायचं असं एवढं त्यातलं वाईट होतं.